माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने. पोटगी देण्याचा कुटुंबाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा हा मोठा झटका. निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले. मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार. माझ्याकडे सर्व पुरावे. 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार. करुणा मुंडेंचा दावा. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा. पति धनंजय मुंडे और उसके दलाल राज गणवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर, ये सब दलाल जो मुझसे शादी करेगा ना, मुझे अपने प्रेम जाल में फंसा के, उसको 20 करोड़ रुपए देगा. ये दलाल गैंग उसको 20 करोड़ रुपए देगी. करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचे अंतिम इच्छापत्र सादर. मृत्यूनंतर मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख. मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार. करुणा मुंडेंनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या स्वीकृती पत्रातून दावा. आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं, पण करुणा मुंडेसोबत घटस्फोट घेणार नाही. स्वीकृती पत्रात उल्लेख. करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा. बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय. करुणा मुंडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला. धनंजय मुंडेंचं रेशन कार्ड इंदोरचं कसं असेल? इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्रात त्यांच्या वेगवेगळ्या सह्या, काही ठिकाणी अंगठा. धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांचा आरोप. मुंडे यांनी लाच लज्जा ठेवली पाहिजे. करुणा मुंडेंच्या आरोपावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. तरी म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येतंय. धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटं बोलले, जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं, त्यामुळे त्यांना न्यायालयाने झटका दिलाच पाहिजे. त्यांची आमदारकीही रद्द झाली पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी.